एवढं कांद्याचं रोप आहे. भाऊ माझा निघून गेला. किती त्याला हौस होती. आता कांदे लावू, एवढं रोप करू, कांदे लावू, कितीकच पैसे येतील म्हणशील. म्हणे आई बक्कळ पैसे आले का ट्रॅक्टर घेऊ, थार गाडी घेऊ. किती किती स्वप्न होते माझ्या दादाचे. गेला निघून. राणा असं चिनभिन करत. कुठे गेलते का? हे काही इकडंच आले होते ना चक्करला. काय चक्कर द्यायला मला मूड नाही. काय सांगते चक्रात पडल्यासारखं झालं. हाय हाय. काय चक्कर मारी त्या चक्रात पडल्यासारखं झालं. दुसरं काय? रोप त्यानं टाकलं होतं पाय नाही पाय म्हणत होता ना. म्हणत होता तुम्हाला सांगते. हा आई एवढ्या कांद्याचं आहे ना आपण हा. एवढ्या रोपाचे कांदे लावू म्हणे. इकडे ये ना. कांदे लावू म्हणे. हा आणि तुम्हाला सांगते एक ट्रॅक्टर घेऊ, हा. संघ घेऊ, एक थार गाडी घेऊ. सांगा नाही त्याच्या अपेक्षा लय मोठ्या होत्या. किती अपेक्षा मोठ्या होत्या. सगळ्या ठेवल्या जागेवर निघून गेला. तरी तुम्हाला सांगते मला सारखा सकून गाडायचा. टिटवी तर काय घरावर गागायची, कुत्र तर काय उडायचं. डोळा किती उडायचा. काय 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 नाही बाई. सकून दिले मा भाऊने राहिला बाई. बरं मी काय म्हणतोय बस बर. काय घरी या बाय. या इकडं घरी बसा बाई. जावा. सावलीत या इकडं. बरं ये. घरी जावा तर सोनं लागत. हा पण येतं घरावर येतं कोणी ना कोणी. बरोबर आहे की नाही? मग काय. आणि रानात यावा तर लोक म्हणशील यांना काम हा काम महत्वाचं आहे. मग वर काय? गेलं ते नाही महत्वाचं. इतका आत्मा दुखत. आता एक कर गजरे बघ. तर रोप लावायला आले कोणती तरी टोळी पाहुणे ना. आणि त्या लहान्या पोराला म्हणा ते रान तयार कर. बाय पाय म्हणा आणि तेवढं कांदे लावून घे. मग आता करून नुकसान होऊन देते रोप. नुकसान कशी होऊन मग रोपायला रोप करावाच पाहायला भेटणार नाही. बरोबर आहे की नाही? लागल बाई. मग घरात गेलं तर त्या पोरीच्या तोंडाक पाहिलं का आत्मा दुखतो. सोन्यासारखी पोर भेटली होती. एखादं जरी पोरसार झाला असतं तर काही वाटलं नसतं. हा सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं झालं आणि आपला एक लाल गेला. तर काय आता आपल्याला माहित होतं का असं होईल. हा लग्न केलं त्याचं आणि 4 महिन्यातच असं झालं. अहो बापे माणसाचं काही नाही. बापे माणूस गावात गेला, इकडे तिकडे गेला, काही इसरून जातो. बाई माणसाचं कसं कळत असल. आईचं काळीच काय म्हणत असल. पोरीच्या तोंडाक पाहिल्यावर जीव असं नुसता मासमूस मासमूस करीतो. त्याच्यात ती पोरं वनवाशी, त्याच्यात आपलं पोर गेलं. आपल्या पोरानं तिला वनवास दिला, आपल्याला वनवासी केलं. आपलं जाऊ दे. आपलं आई आपल्याला तरी एक आहे. पण आता त्या पुरीला कसं राहावा कसं राहावा सांगा. सांग. तिचा नवरा गेला, आई हा बाप गेले, एकुलता एक भाऊ आहे. एवढं आयुष्य त्या पोराचं अजून लग्न व्हायचं तिच्या भावाचं. आणि मग कसं जागावा. कसं काय त्यांनी तिनं जागावा सांगा. मग आता त्या पोरानं त्याचं लग्न करावा का ह्या पोरीक लक्ष द्यावा. तुम्हाला एक बरं एक सांगू सांगू का तुला मी. माझा काय? डोक्यात असा विचार आलाय. दोघांच्या तोंडातून एकच शब्द आला. हा गजरे हम्म. घन जगात घडत अशा गोष्टी. हा ना. तर घराच्या घरातही होते. म्हणजे भाऊ आपल्या श्वासलाच मग काय जागे. तिच्या भावाला तिच्या मामाला त्यांना बोलून त्यांना बोलून घ्या मग त्याच्या विचारून कानावर पहा. घालू. पण मला तर असं वाटतं हा. अहो नवतारणी भांडसून आहे, तिला पोर स्वार नाही काय नाही. एक शब्दभर त्यांना विचारून पाहिलं तर हा काय का नाही. करू त्यांचं लग्न. मग आता पोर काय? चांगली म्हणून पोर चांगली पोर शब्दाच्या पुढं नाही. त्याच्याच जे नाही म्हटलं ते काम करते. कोणाला फिरून बोलत नाही. हा घराच्या बाहेर निघत नाही लवकर. मग पहा ना एखादा फोन करून त्यांना पाहू का तिच्या भावाला करू. भाऊ पाहायच्या. म्हणजे मग तो त्याच्या मामाला बोलून घे. हा फोन करू पाहतो. आता तो तर गेला एका वाटाना, त्याच्या मागे आपल्याला थांबून चालेल का? थांब बोल नको. हॅलो हा जय हरी. जय हरी. काय आता जय हरी घालायला मूड नाही राहिला आम्हाला. हा आता काय करू. आम्हाला बी तर त्याच्यापेक्षा बेकार वाटतंय. आता इलाज नाही काही गोष्टीला. आता काय हा ना गोष्ट घडून गेल्या. बरं मी काय म्हणतो. बोला ना.
घरी येतो का तू? तुम्हाला एक खरं सांगू का मी, हा मला आहे ना ते दाजी गेल्यापासून आहे ना बाय तायडीचं ना तोंड पाऊस येत, मला तोंड पाहिलं का मला नुसतं रडू येतं. अरे भाऊ तुला फोन करून लावला मी, रोपाच्या वावरात येऊन बसले दोघं नवरा बायको आम्ही. अहो ते तायडीचं तोंड पाहिलं का मला नुसतं रडू आम्हाला येतं. पोराची नाही काळजी, पण आता तो बहिणीची काळजी पडली आम्हाला जास्त. तुमच्यासारखे वाच शोधून भेटणार नाही. ते एक कर भाऊ, काय बाय रडू ना काय कुठे बाय, तर आमचं गेलं जग बुडालं, मग आता काय करतो, बरोबर आहे की नाही? बरोबर बोल. तर एक कर घरी ये, थोडासा काहीतरी आपण त्याच्यावर निर्णय घेऊ, काही तोडगा काढू. बोलल्या बसल्याशिवाय काय करणार आहे? आता माणूस गेल्यावर काय तोडगा काढते. आहे त्याला गज मार्ग आहे होय. मार्ग काढला तर भरपूर रस्ते निघत आहे, काही ना काही फॉर्म निघतच आहे कसं. बरोबर येते का तुम्ही थोड्या वेळात? बरं मी काय आता येता नाही ना, या तू एकटा नको येऊ, मग तू मामाला आणतावाल्या. बरं बरं चालेल. म्हणजे कसं तुमच्या नातेवाईकाचं थोडशा कळू दे ना, माहिती होऊ दे ना काही गोष्टी, बरोबर आहे की नाही? फक्त माझ्या तायडीला घरातून काढून देऊ नका फक्त. नाही 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 नाही, ती तुझी बहीण नाही समजायची, ती आमची पोर. हा ती काय सून म्हणून नाही आमची, तू नको टेन्शन घेऊ बाबा. तुम्ही मला बोलावलं, मला लय टेन्शन येऊ राहिलं. आमचा एवढा डोंगर गेलाय ना आता, आणि तुझ्या बहिणीला आम्हाला त्रास देऊन काय करायचंय भाऊ? हा? मामा थरक सुटलं, काय विषय मला सांगा ना. मला इकडं मला आलं. कापरं होऊ राहिलं. काय होतं माहिती का, आता फोनवर बोलण्यापेक्षा आहे ना, तो मामा तुम्ही या, तो दोन्ही मामा घेऊन ये, एखादा काका असेल त्या काकाला आण. काही चुकलं का आमच्या बहिणी? नाही 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 नाही, काहीच चुकेल नाही रे दादा. सांगा ना हो, मला लय थरक होऊ राहिलं. नाही नाही नाही, ऐक ना भाऊ, अरे काय आता मला बोलायलाच ये नाही राहिलं, तू फक्त घरी ये, मग आपण बोलू सगळेजण. मी लगेच निघतो. तुझी बहीण हा ये, सगळ्याला घेऊन ये पण बरं का. हो. चल चल ठेव का मग. हा. यायची पोरे रड सुटलं लगे तिचं भाऊ. का बरं? अरे मग आता ते आज झालं ना, मग कोणाला वाटत ना रे, वाईटच वाटणार आहे ना. बरोबर. मग त्याला म्हणलं तू ये, तुझा मामान काका तुझा नातवाकाला सांग बरं का? हा कोणी येऊ नाही तर नाही येऊ, त्याच्या संग आता त्याची एकट्याची एक वाट आहे. हा एकल वाढे तो. त्याच्या मागे जास्त त्याचे हा. काम आहे, तो जरी आला तर विषय काढू आपण. मग असं हा. बरं मी काय हं? चालते घरी, मग ती पोर एकटीच आहे. चला बाय. हे लहान कुठे गेलं, ट्रॅक्टर घेऊन गेलं काय? ते ट्रॅक्टरवर जाईल होत. हा का? हं. आय आय आय, चल मग. या बाबा हळू ये जरा, पाय सर्कल पाय. हा. सकाळपासून किती काम करावं लागतात, एवढं ऊन आणि जाऊन दे, पटापटा हे उरकायचे, अजून घरात जेवण पण बनवायचंय मला. ते काय लसूण लसूण लावायचं आहे ना. हम्म. सारे वडले का हो, एक खुर्ची द्या ना. ए अगं मी काय म्हणतोय, ती घ्या. बरं बस. ए बाई गं. आले तुम्ही? हा काय करीत होती? काय ते हे लसूण चाललंय आता काय. स्वयंपाक पाणी झाला का? हो झालं ना. जेवण केलं का? नाही तुमचीच वाट बघतीये. आम्ही ये रोपाला घर करायला गेलतो. अगं आमचे पार आताडे काताडे मेले तो, अजून जवान पोर आहे तू काला पोटाला मारी ती ग, खाऊन घ्यायचं तर. आवड आता तुम्हीच नसल्यावर मी कोणासोबत खाणार नाही का, एकटे कसं काय जेवण अगं जायचं? गजरे एकटे कसं काय जेवण, बरोबर. तो जेवायचं, तिला जेव घालायचं. हा ते बोला ना. बरं सुन बाई, हा बोला ना. तुला एक बोलू का मी? हा हे बघ आपलं घरचा काही विषय आहे, म्हणजे पहिलं तुला तोय कानावर घालितो आम्ही, तुला तो जर पटलं होकार असला तर. तर आम्हाला पुढचं पाऊल टाकायला काय गोष्टीचं. बोला ना मग, तुम्ही एवढं का अडखळत बोलताय, स्पष्ट ये बघ. बोला ना. आता तो नशीब फुटलं बरोबर ना, आमचं नशीब फुटलं हम्म. बरोबर. तर तुमच्या लग्नाला झाले 4 महिने, तो काय आपल्या नशिबात राहिला नाही. तर माझं मत एक आहे बाबा, तर घरात तू राहणार, लहान दीर आहे तवाला. हा तर माझं एक मत आहे बाबा, घराच्या घरात लग्न करून घ्यावं बा, कुणाचं? तवाला ना श्वासचं. काय बोलताय तुम्ही? मग बाई आता तुझ्या अंजावान सुने, आता तो नवरा गेला बा, समजा आमचा लेक गेला, तर मग अशी कशी तुला घरात ठेवता येईल सांग बरं. अहो आत्या पण थोडस विचार करा, लोक काय म्हणतील. लोकांशी काय घेणं पडलं बाई, तुला जर कार्टे पोरटे असते तर मग काही विषयच नव्हता. अहो आत्या
पण तुम्हाला कळतंय का, दीर आहे माझा, ते छोटा ते पण, मी कसं काय लग्न करल? पण मग आता तुझी किंवा आम्हाला दाखवाना ना ग, आता त्याला बी कुठेतरी पोर पाहणच आहे, त्याचं कुठेतरी करणंच आहे. पण आता या बाई तो स्वभाव चांगला आहे, तुला आई बापाने एकुलता एक भाऊ, मग तुला आम्हाला असं वाऱ्यावर सोडून देता येणार नाही ना. आणि येवं आम्हाला तो लग्न करून दे नाही, तेव्हा लग्न करून दे नाही समजा. मग त्याच्यापेक्षा घरातले घरातच देऊ ना लग्न करून. काय जगाला द्यायचं. आणि तुला जर 4 महिन्यात आमच्याकडून काही सासू सासऱ्यांकडून का देराकडून काही तकलीफ झाली असन तर मग तू ते मोकळ्या मनाने सांग. आता तो नवरा जाऊन नाही गेलाय तर मग तू बाहेर करून देऊ लग्न. नाही नाही आत्या, मला माहिती आहे तुम्ही तशी नाहीयेत. जसं माझा नवरा गेलाय तसं तुम्ही माझी खूप काळजी घेतली, आणि जेव्हा नवरा होता तेव्हा पण तुम्ही माझी काळजी घेतली एका मुलीवाणी. आणि तुम्हीच माझे आई बाप आहे, तर मला काहीच तुमच्या निर्णयावर हे नाहीये. पण मला विचार करावा लागेल ना, मला टेन्शन येतं, असं कसं करणार मी? लोकांचा नको विचार करू, तू तुझ्या मनाचा विचार कर. जे 4 लोक आपण म्हणतो 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, तो नवरा वारल्यापासून ते 4 लोक तो सुख दुःख घ्यायला आले का? बर 4 लोक असे पाहणारे, काही खडे मारणारे राहते, मग काही वाईट नजरेने पाहणारे राहते. म्हणजे विधवा बायका पाहायचा दृष्टिकोन वेगळा राहतोय. आता आम्ही घरी आज आहे उद्या नाही आहे, असं तो वावरात गेलाय, आपली रानची वस्ती आहे. सांग बरं, विचार कर बरं. हा, त्यापेक्षा आहे ना आपण निर्णय घेऊ बा काही गोष्टी. तो भावाला मी फोन केलता, म्हटलं तो मामाला बोलो, तो काकांना बोलो. आम्ही त्याला बोलून घेऊ राहिलो. हे बघा, तुमचं जर म्हणणं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. हा तू नाराज नको व्हायला. हा तू इच्छा असेल ना का हा मामा का हत्या चालेल म्हणा, दुसरा करायचंच आहे, नवराच आहे ना, मग आपल्या घराच्या घरातच जरा सगळं केलं ना काय फरक पडणार आहे. तू अशी इच्छा असेल तर आपण लगेच 4 दिवस देतो, तुम्ही दोघांचं लग्न लावून देऊ. काय गाजरे काय बरं आता या बाई महालेख गेला तो काय परत येणार नाही. आम्हाला त्याचं इतकं दुःख आहे, पण आता काय करते. करता पोरगा गेला करता आमचा. हा जाऊ दे आत्या, नका रडू. आता जे नशिबात लिहिलंय त्याला कोण पुसणार आहे का? तुम्हीच सांगा. जे आहे ते भोगावंच लागणार आहे आपल्याला. मग तर माझं एवढं कुंकू गेलं तरी काय, राहतेच आहे ना मी. तेच ना बाई, हे पोरं कुठे गेलंय काय नाही सारा सकाळ. श्वास आलता घरी जेवण करून गेला? नाही नाही आले ते. नाही आला अजून. तो सकाळचा रानात गेलाय तेव्हा आता ते काय तो बी आला बाई. आला वाटतं. काय रे झालं रान बांधायचं? ते गडी नाही आला, मलाच करावं लागलं सगळं. त्याला घ्यायला जायचं ना मग. तो गेलाय कुठं लग्नाला? बरं जाऊ दे, गेला असेल तर मग त्या बाया कोण जाऊन आला का? कोणत्या? ते उगते दिले कांदे लावायला. 8 दिवस नाही टाइम त्यांना. यांचं घेतलंय त्यांनी, त्या पाटलाच 8 एकराचं कांदे लावायचं घेतलंय. सुका बाटलाचं? हा. मग टोळी कोणती देवा का आता? रोप जाईल खराब होऊन गजरे. एक काम करू, आपणच घेऊ कांदे. काय म्हणत्या घरची घरी लावून घेऊ? मी नाही म्हणलं हा म्हणतोय. जग दुनिया काही थुकल का नाही? अरे भाऊ अजून 4 महिने नाही झालं पोरं जाऊन. आता तेच धरून बसायचं का? आता किती दिवस बसायचं बरं? तू इकडे बस. तू 4 रुपये जाऊ दे गेले तर बाबा आपले. बस 4 दिवस लेट लावू कांदे. मग आता काय करतो? बस इकडे मी इथं बाय बसते. बाय पाय बाबा बाय पाय. लोक काय म्हणजे पाय यायला पोराचं नाही पडलं, यायला शेती करायची पडली. हा ना बाई, हा बरं जेवण केलं का तुम्ही? कुशाल म्हणतो घरची घरी लावून काही घेऊ. जेवण काय गोड लागत का आम्हाला? काय सांगत आहे ते बरं. किती दिवस बसायचं दुःख धरून ते? हा, गेलेला माणूस येत असतं का? अरे नाही येत, पण आता हे दुःख नाही का मोठं? गेल्याचं नाही काय वाटत? जे हाय वाईट त्याचं वाटत दुःख आहे. आहे आता. हा तो तर गेला एक वाटाने, तो तर गेला आपल्याला पारका करून, पण आता जे हाय त्याचं किती दुःख किती दुःख आहे. हं? जाऊ दे, आता जे झालं ते झालं. सोडूनच दिले आपण, कुठे धरून घेतलंय म्हणा ते. मी काय म्हणलं तिला सुनबाईला, म्हणलं जगात घडत आहे सोनबाईचं. घटना अशा. ऐका ना, हा सोनबाईचं जाऊ द्या, हा याचे बी विचार. बरं हा तू विचार काय तरी मला नको विचारायला. सुहास, आता तो भाऊ गेला, जाऊन नाही गेला, तर मग मला असं वाटतं आता ह्या पोरीला तिकडं आई बाप नाही, एकच भावी. आता ह्या पोरीचं आपल्याला जर असते काही 4-2 कार्टे पोरटे तर आपल्या इडच राहिली असती. आता तिला काहीच नाही, 4च महिने लग्नाला झाले. तिने बी संसार काय चीज राहते ती तिला काही कळाली नाही, काहीच नाही. त्याच्या आतच भाऊ गेला बारारी मारून.
मग असं वाटतं लोकांच्या इकडे लग्न करून पाठवायची तर मला पोरं बी व्यवस्थित वाटती, सगळं काही कामाधंद्याला व्यवस्थित आहे दिसायला बी. तर मग मला असं वाटतं बाहेरची येऊन खाणारे आणि ही बी बाहेर जाणारे किंवा तिच्यावाल्या माहेरी निघून जाणारे. तर मला असं वाटतं बा का मग तुमच्याच दोघांचं लग्न लावून देऊ असं. आमचं लोक काय म्हणतील आई अरे वहिनी सोबत दिराने लग्न केलं कसं वाटतं ते? हा चालत चालत. ते लोकांशी काय घेणं? लोकांचं नको घेऊन खाऊ. लोक राहतील त्यांच्या घरी. मी आहे स्वतःचा बाप जिवंत. लोक आले का, जे 4 लोक तुला काही बोलणारे ते समाजातले लोक आले का तो दुःख सुख घ्यायला? मला या पोरीचे काही इल्लेवाट लावायचे पाहायला आले का? तो बाबाला स्थळ पाहत होतो कोणी दाखवायला आलं का? आता तो वालं करायचे तुला कोणी पोरी दाखवू राहिलं का? पण मला हे बरोबर नाही वाटत राहिलं. आता बरोबर गंज आम्हाला वाटत नाही. मोठी भाऊज आहे आईच्या ठिकाणी राहते गंज आम्हाला कळत. पण तुम्ही पण वहिनीला 4 महिन्याचा काही हिशोब धरावा आता हा. पण तुम्ही वहिनीला विचारलं का? तर तिला तर आम्ही विचारलं, ती म्हणते तुम्ही जसं म्हणशान तसं. हे बघा वहिनीची जर इच्छा नसेल ना हम्म. नको हे असं करायला. त्यांच्या मनाविरोधात कशाला वागता तुम्ही? मनाविरुद्ध नाही वागू राहिलो आम्ही. तो शेवटी तुमच्या दोघांचा प्रश्न आहे. तुम्हाला जिंदगी काढायची एकमेकांवर. तुमचं काय मत आहे ते महत्वाचं. हे बघ तिच्या भावाला फोन केलाय मी. तो बी येतच असेल आता. त्याला मी काय म्हटलं, तो मामाला आण, तो काकांना आण, बरोबर आहे की नाही? मग ते बरं म्हणा येतं म्हणा. मग ते येत असतील रस्त्यांना. म्हटलं तर आपल्या घरातला विषय मांडू पाहू घरच्या जवळ सगळ्या. हे बघा वहिनी जर तयार असतील तर मला काय प्रॉब्लेम नाही. पण वहिनीचा भावाचं मत घेतलं पाहिजे ना. त्याचं काय म्हणणं आहे? तिचा भाऊ काय म्हणतो काय नाही आपण पाहू. पण आपल्या बी घरात धर पाहिजे ना विचारांचा. मग पहिला आपलं पक्क करून घेतलं बाई तुला काही दबाव बिबाव नाही. तो मनाचा प्रश्न आहे. ते पोर सारखं रडत तुला आहे. जर इडं आयुष्य काढायचं असेल तर एकटीला नाही काढावं लागणार, याची साथ घेऊन काढावं लागेल. आणि कुठेतरी तुला जोडीदाराची गरजच आहे. अरे तुला तिचं का वय का, तिचं वय का विधवा व्हायचं का वय ना? हा ना. मग 4 महिने झाले पोराला वारून आणि लग्नाला वर्ष नाही झालं अजून. असं करता काय तुम्ही? तिचं आयुष्य कसं जायचं त्या पुरीचं? तेच ना. वहिनी तुम्ही तयार आहे का? ठीक आहे तयार आहे मी. म्हणजे हे बघा बळजबरी नका करू त्यांच्यावर बरं का. नाही बळजबरीचं नाही काय. नाही पण जसं माझा भाऊ बोलन तसंच मी करेल. हा बर बर बाई, ते मामा काका ते कोणी सगळे असेल जसं ते येऊ दे. म्हणतील तसं. ते जसं सांगतील तसं म्हण. बळजबरी नाही तुला. पाहुण्याला घेतलं का बोलून? हो फोन होईल मग. फोन होईल आमचा. तर ते येतो म्हणले. जाऊ द्या मला काय हरकत नाही. ते आले पाहुणे पा. या ए खुर्च्या राहू दे. येणं खाली बस. येणंच बस खाली. या बसा खालीच बसा आता. या या खुर्च्या नको. बस बाई बस. बस मामा लय अर्जंट बोलवलं तुम्ही. आता या बस. तुला बोलावायचं कारण असं आहे, आता आमच्या मुलाला जाऊन झाले 4 महिने. बर खाऊ येई बा बरोबर की नाही? हा बरोबर. तर आमच्या मनात असं आलं का तुमच्या येण्याच्या माझ्या आता ही आपली सूनबाई आहे ती सारखी आता कसं आहे बा टेन्शनमध्ये राहते. तर आमचं मत आहे बा तुम्हाला जर विचार असेल तिला दुसरा नवरा करायचा तर आपण लग्न करून देऊ. जर नसेल तर आपल्या घराच्या घरात आहे तिचा देर आहे म्हटलं तर आपल्या घरात लग्न करून टाकू. 4 माणसं आहेत परत. असं कसं मामा कसं वाटतं ते? बरं येई बा तुम्हाला कसं वाटतं मला सांग. आम्ही बळजबरी करतील. हे बघा पोरगी एकदम सुंदर आहे, पोरगी शांत आहे, कामाधंद्याला व्यवस्थित आहे. आम्ही नाव ठेवलं नाही. पण आता आमचं नशिबात नव्हतं. आमचा मुलगा तो सोडून गेला, त्याचं आमचं नाव इलाज आहे असं. बरं तुम्ही दोघांचे विचार घेतले का? हा तुम्ही यायच्या आधी आम्ही विचार घेतले त्यांचे. पोरीचं मत काय आहे? तुम्ही विचार पोराचं मत नाही काय? ऐका. तुम्ही मामा आहे ना मुलीचे तर तुम्ही मुलीला विचारू शकता. भाऊ तो वाली बहीण आहे तू समोर विचार. आम्ही दबाव आणती नाही या गोष्टीला. पोरीचं म्हणणं असं आहे का बा मग समाजातले लोक काय म्हणतील. हा असं. मग आता समाज काय कोणी खायला प्यायला देत नाही. आता आतापर्यंत पोर राहिली व्यवस्थित, इथून पुढं राहील कारण पोराचे पाय पाळण्यात दिसत आहे. आता आमचं गेलं आणि जग बुडालं, उद्या ती बी कुठेतरी नवरा करून जाणारच किंवा आपल्याला देणंच करून. हा पण तिला जर एखादं 2 कार्ट पोर्ट असतात तर ती आमच्याकच राहिली असती. पण आता काहीच नाहीये. आणि नवी नवरी बा ती 4 महिन्यात काय तिला जग कळालं. हळदीचा डाग आहे फक्त. हळदीचा डाग आहे. तर मग आमचं असं म्हणणं आहे बा मग
दुसरीकडे तरी तुम्ही तिची काही इल्ले वाट लावणाऱ्याचे कुठेतरी दोनाचे 4 हात करून द्याल तर आम्हाला वाटतं मग आमच्याच लहान पोराला करून घेऊ बा. मग याच्यावर तुमची मर्जी, तुम्ही तिच्यावर तिला विचारून पहा. तायडीला विचारा ना मामा काय. बरं पोरी तो काय मत आहे? माझं काय नाही तसं, तुम्ही जसं म्हणाल तसं. आमचं म्हणाल तसं नाही, नांदायचा तुला आहे. तू या घरामध्ये दिवस काढलेत, तुला माहिती आहे माणसं कसे आहे कसे नाही, ते पोरग कसं आहे, त्याच्या घरातली माणसं कशी. तू इथं दिवस काढले, तुझ्यामुळे तुझ्यावरती हे सगळं कसं करायचं कसं नाही करायचं. बरोबर आहे तुमचं. आजपर्यंत मी या घरात राहिले, सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. माझा नवरा गेला तरी पण मला ह्यांनी सांभाळलं. मला कधीच असं एकटं वाटून नाही दिलं. माझ्या सुखादुखात सगळे सोबत राहिले. आणि तसे भाऊजी पण खूप चांगले आहेत. मी त्यांना ओळखते चांगलं, जसं आमचं लग्न झालं तेव्हापासून. तर मला काहीच हरकत नाही आहे ह्या लग्नाची. बरं तुलाच जर काय हरकत नाही तर मग आम्हाला काय हरकत नाही. भाऊ तुझं काय मत आहे? माझं एकच मत आहे ताई, फक्त तू खुश राहिली पाहिजे. बाकी तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे, बाकी काहीच नको मला. ठीक आहे, मग माझं काही म्हणणं नाही. मी पण तयार आहे लग्नाला. जसा दादाने जीव लावला ना तसंच मी त्यांना सांभाळीन, काही कमी पडून नाही देणार. हे बघा पाहुणे, जोपर्यंत आम्ही नवरा बायको जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या बाचीला भाऊ तुझ्या बहिणीला, आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या बहिणीला काहीच कमी पडणार नाही. आम्ही गेल्यानंतर आमचेच संस्कार आहे आमच्या या पोरावर, तो सुद्धा काही कमी करून देणार आम्ही तुम्हाला आहे ना, हे बघा आमचे आईबाप गेले ना, तुम्हाला आम्ही डायरेक्ट आईबाप मानलेलं आहे. आमच्या तायडीने आणि मी दोघांनी आम्ही आईबाप मानले तुम्हाला. आणि लागलं भागल्याला आमचे मामा कधी आमच्याच पाठीशी उभे राहत्या. नाही ये भाऊ, तर आमचे होते फोन चालू राहते असं. तरी पण कसं आहे, मुलाचं आणि मुलीचं एकदा मन जुळलं मग आम्हाला काय हरकत नाही. बाकी जसे पहिले राहत होते हो तसेच राहा, तसंच जी लावा आणि तसेच सांभाळा. बरं लग्न कसं करायचं मग आता? कथा लग्न कसं हळदीचं डाग आहे. माळच घालून नाही माळ नको, नाही माळ नको, जाऊ दे. काय करू 4-8 दिवस पोरगी तुमच्यात पाठवू. आमच्या रुपयाने ऐका नाही, आवाज तुम्ही काहीच खर्च करू नका. सगळे वावर वाहून गेले आमचे, माहितीये का? हो ऐका, मी काय म्हणतो 4-2 दिवस पोरगी तुमच्याकडे घेऊन जा. बरं आपण लॉन्सला मोठं हाजी लग्न करून टाकू. आपण पोराला हळद लागली पाहिजे ना मावाला. रुपये नाही हो माझ्याकडे, रुपये नाही. अहो खर्च मी करतो सगळा. मामाची बिले जाऊ परिस्थिती द्या. अवघड आहे. काय नाही, करून घेऊ आपण. हा करून घेऊ आपण. काय तुम्ही काही टेन्शन ना घेऊ. 4 नाही, दिवस नंतर मी देईल तुमचा जो नाही काही नाही खर्च नाही, होईल ना, काहीच नाही. तेव्हा ए तुमचा भाऊ. 1-1 रुपये मी फेडीन. अरे दादा फक्त आता तुम्ही खर्च करा. अरे नाही नाही, काय गरज नाही. तो आज लागणार टाळाला, उलट मी खर्च करेल का रोख टेन्शन नको. हा मामाचं किती मन मोठं आहे. पोरगी मीच पाहणार आहे तुला. तो मामा मी कवाय ना, काल टेन्शन घेतो. 4-2 दिवस पोरगी घेऊन जा बरं. आणि 4-2 दिवस आपण तारीख काढू 8 दिवसात आणि हाजी आम्ही लग्न एवढी करून टाकू. उचल खाली नसती, पण आम्हाला बी सोयरे धायरे चांगले भेटले. मग त्याच्यामुळे आमचं बी मन नव्हतं काही पोर बाहेर जावा हा. असं. बरं त्यांचे आमचे भाऊ बंद यांना विचारितो ना तर काय विषय. हा का त्यांना काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? ना चांगले तुमचं होत असेल तर आमची काही अडचण नाही. तुमची काय अडचण नाही ना? नाना तुमची नाही ना? चांगलं झालं, कोण काय म्हणू शकत नाही. बरं चला मग. चांगलंय, पुरीचं काम चांगलंय, पोराचं काम चांगलंय, हो द्या. चालेल. बरं मी काय म्हणतो, पाहुणे चहा पाणी करू घरात, घ्या ना त्याला बसा. हा, चला, चला. घरात चला. चहा पाणी घेऊ चला. आज मला सोन्याचा दिवस पाहायला भेटू राहिला. हो चांगलंय चप्पल राहू द्या ना. मला इतकी धडकी या. भरली होती मामा, तुम्हाला सांगतो बरं का मामा, हा, बरं. तुमचा फोन आला, इतकी धडकी भरली होती काही विचारू नका. हा. तुम्हाला काय वाटलं घरी पाठवतो काय तुमच्या?